त्या तिजोरीत खळखळाट आहे. तुमच्याकडे आहे कुठे पैसा? किती आहे? 10 लाख कोटीचं कर्ज आहे तुमच्या डोक्यावर. पण शेतकरी आज मरतोय, आत्महत्या करतोय, त्याचं काय? आत्महत्या थांबवण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांनी एक ओळीचा उल्लेख केला नाही. एक ओळीचा. सगळं कसं नोशनल आहे. होणार, येणार, होणार, येणार. प्रत्येक वर्षामध्ये राज्यपालांचे अभिभाषण मी पाहतोय, वाचतोय. अलीकडच्या कालखंडामध्ये सर्वात रट्टाळ असं भाषण असेल तर या वर्षीचं राज्यपालांचं आहे. प्रवीणजी, राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे काय? आम्ही काय केलं हे थोडक्यात आणि आम्ही काय करणार आहोत हे विस्तृत. या राज्याची दिशा कशी असावी, धोरणात्मक दिशा कसा असावी, हे राज्य पुढच्या कालखंडात कोणत्या दिशेनं जावं, पुढच्या कालखंडामध्ये धोरणं कसे अवलंबावे, यासाठी जर राज्यपालांचं अभिभाषण. आम्ही पर्यटनाला चालना दिली. आम्ही कर्नाटक सीमा वादाच्या संदर्भात वकील नियुक्त केला. एक वकील नियुक्त केला की धोरणात्मक पाहू शकते का? आता यामध्ये महाराष्ट्र थेट परकवणूक गुंतवणुकीच्या पसंतीचे राज्य आहे आणि देशातील अग्रेसर औद्योगिक राज्य आहे असं आपण म्हटलेलं आहे. आणि या देशामध्ये 1,64,875 कोटी रुपये इतके थेट परकीय गुंतवणूक मिळाली असून ते भारतात आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीच्या 39% इतके असे आहे. मी जगतापांचं भाषण ऐकत होतो आणि तोच प्रश्न परत तुम्हाला विचारणार. मागचे 10 वर्षाचे आपण भाषण ऐका, वाचा. या 10 वर्षाच्या भाषणांमध्ये जर आपण पाहिलं तर आम्ही डावोसला गेलो, परकीय गुंतवणूक किती आली ते पाहिली, किती आमच्याकडे आले त्याचे सामंजस्य करार झाले. एक वेळ एक श्वेतपत्रिका काढा. या राज्याला समजू द्या की या 10 वर्षामध्ये आमचे सामंजस्य करार एवढे झाले आणि त्या सामंजस्य करारानुसार प्रत्यक्ष गुंतवणूक एवढी आली आणि प्रत्यक्ष रोजगार एवढा मिळाला. एवढी जर गुंतवणूक झाली असतं तर महाराष्ट्र बेरोजगार राहिलाच नसता. पण तुझं कौतुक करावं लागतं. प्रत्येक वेळी इतके आम्ही सामंजस्य करार झाला, इतके झाले, हे दाखवण्याची कला तुमच्यामध्ये आहे. राज्यभरामध्ये अनेक उद्योग आले असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी किती वर्षानंतर येणार आहे, किती वर्षाच्या आत ते कार्यान्वित होतील याच्याबद्दल कुठली माहिती नसते. आणि परकीय गुंतवणुकीच्या संदर्भामधलं असं जर धोरण असेल तर त्या संदर्भामधली आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की नेमकं किती आलेत. 30 लाख कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आणि यामुळे 40 लाख रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. वा, 30 लाख कोटी आणि 40 लाख रोजगार. सगळं कसं नोशनल आहे. होणार, येणार. आनंदाची गोष्ट, आम्ही स्वागत करू. असं जर झालं तर स्वागतच केलं पाहिजे. पण आतापर्यंत का रोजगार गेला नाही, का रोजगार बाहेर जातोय, का बेरोजगारी वाढत आहे, का आंदोलन होत आहेत, का संप होत आहेत, रोजगाराच्या हाताला काम मिळत नाही, याच्या संदर्भातली भूमिका काय आपली? आणि अध्यक्ष महोदय, उद्दिष्ट ठेवतो आपण. माझ्या शासनाने 2026 ते 30 कालावधीत महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणूक सेवा धोरणाच्या अंतर्गत 50,000 कोटी रुपये इतकी गुंतवणूक आकर्षित करून 50 लाख इतके प्रत्यक्ष रोजगार, 50 लाख 70 लाख 50,000 कोटी इतके गुंतवणूक आकर्षित, 50 लाख इतके रोजगार आकर्षित करणार. म्हणजे या ठिकाणी 70 लाख 50 लाख, मागच्या याच्यामध्ये 30 लाख 40 लाख रोजगार. म्हणजे आता रोजगारीच मिटली, कोणी राहिलंच नाही या महाराष्ट्रामध्ये इतके आकर्षित करणार असतं. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये माझी मागणी राहणार आहे सरकारला की खरोखर एक वेळ येऊ द्या ना महाराष्ट्रासमोर, एक वस्तुस्थिती येऊ द्या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून. आम्ही तुमचं कौतुक करू, या सभागृहामध्ये कौतुक करू की वा, राज्य सरकारने या 10 वर्षाच्या दशकपूर्तीच्या याच्यात इतके बेरोजगारी कमी केली, प्रत्यक्ष रोजगार इथे असा झालाय या विभागामध्ये आल्या. आणि माझी मागणी राहणार आहे अध्यक्ष महोदय,
की हे सारं करत असताना हे उद्योग जात आहेत कुठे? या महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, नागपूरला तर नाहीच, नाशिक, पुणे आणि मुंबई, नवी मुंबई याच्या ट्रँगल शिवाय उद्योग कुठे जात आहे? काय महाराष्ट्रामधल्या मराठवाड्याची स्थिती आहे? किती उद्योग महाराष्ट्रामधून मराठवाड्यामध्ये स्थलांतरित झाले, महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये नव्याने उभे राहिलेत? किती उद्योग विदर्भामध्ये राहिले? किती उद्योग खानदेशमध्ये उभे राहिलेत? किती रोजगार विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या विभागामध्ये मिळाला? प्रदूषण निर्माण करणारे उद्योग फक्त कोकणामध्ये आणायचे. मग आहे काय महाराष्ट्राच्या पलीकडे? आहे की नाही? का वर्धा जिल्हा नाही, परभणी जिल्हा नाही, जळगाव जिल्हा नाही, धुळे जिल्हा नाही, नंदुरबार जिल्हा नाही? नंदुरबार जिल्हा तर या महाराष्ट्रात आहे की नाही अशी स्थिती आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्योग आहे? आणि मग सारे उद्योजक, सारे शिकलेले मुलं, सारे इंजिनियर्स उठले की पुण्याकडे जातात. आज पुण्यामध्ये सर्वाधिक आयटी उद्योग क्षेत्रामधले मुलं जात आहेत. गावाचे गावं ओस पडायला लागलेत. निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आम्ही फिरायला जातो आमच्याकडे, तर त्या कालखंडामध्ये पाहतो तर घराला कुलूप. कुठे गेलेत? आई वडील गेले राहायला जळगावला, मुलं गेले नोकरीला पुण्याला. गावाचे गावं ओस पडायला लागले, पण गावापर्यंत रोजगार मिळाला नाही. नोकरी सोडा, पण स्वयंरोजगारासाठी सुद्धा पैसा त्यांना मिळत नाही कर्ज रुपाने, आणि त्यामुळे स्वयंरोजगार सुद्धा त्या ठिकाणी येत नाही. मग महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून चाललाय कुठे? फक्त मुंबई, नवी मुंबई. काय मुंबई, नवी मुंबईमध्येच मेट्रोची गरज आहे? काय मुंबई, नवी मुंबईमध्येच भुयारी मार्गांची गरज आहे? का नवी मुंबई, मुंबईमध्ये सगळेचे सगळे विस्थापित रस्ते पाहिजेत? त्यातला एखादा रस्ता समृद्धी सोडला तर करा. समृद्धीचा इतका गवगवात, इतकं कौतुक करतात तुम्ही त्या ठिकाणी, दुसरे रस्ते करा. गावामधल्या रस्त्यांची काय अवस्था आज? महाराष्ट्रातल्या या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांना मी विचारू असतो की समृद्धी झाला असेल, एखादा शक्तीपीठ चालू असेल दुसरा, किंवा आणखी 4 लेन हायवे झाले असतील, 6 लेन हायवे झाले असतील, नितीन गडकरी साहेबांच्या कृपेने हे सगळं चाललेलं केंद्र सरकारच्या. आपलं काय? ग्रामीण रस्त्यांची काय स्थिती आहे? तिथले खड्डे भरायला तुमच्याकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टरांचा पैसा द्यायला तुमच्याकडे पैसा नाही. ठेकेदारांचे पैसे 2-2, 2.5 वर्ष, 3 वर्ष मिळाले नाहीत. दरेकर साहेब, रस्ते कसे होतील? पूल कसे होतील? सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या रस्त्यांच्या पलीकडे कोणते रस्ते तुमचे झाले तेवढं मला सांगा. मग ग्रामीण भागामधला नागरिक तुम्हाला मतदान करत नाही का? ग्रामीण भागामध्ये जनावरं राहतात, माणसं राहत नाहीत? मग या ठिकाणी अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी धोरणात्मक निर्णयाच्या संदर्भात धोरण घ्यायला पाहिजे की हो, या पुढच्या कालखंडामध्ये आम्ही ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा शहरी भागातल्या रस्त्यासारखे काँक्रिटीकरण करू. याचं कौतुक करा. पण अध्यक्ष महोदय, हे होत नाही आपल्याला, आणि म्हणून या संदर्भात नाराजी व्यक्त करण्यासाठीच मी बोलतोय. राज्यातील विविध क्षेत्राच्या अनुशेषावर राज्यपाल पूर्वी खूप वर्षापासून पाहतो, प्रथा, एक परंपरा अशी होती दरेकर साहेब, राज्यपालांचं भाषण म्हणजे बॅकलॉग. एक ओळ, एक पॅरेग्राफ बॅकलॉगचं असायचं. विदर्भाचा बॅकलॉग किती दूर केला, मराठवाड्यातला बॅकलॉग दूर किती केला, उत्तर महाराष्ट्र म्हणजे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला बॅकलॉग किती दूर झाला, कोकणातला बॅकलॉग किती दूर झाला. बॅकलॉगचे आकडे यायचे, तासंतास चर्चा होती, आपण पाहिलेलं आहे. कधी दांडेकर समितीवर चर्चा करायची, कधी किंमतकर समितीवर चर्चा व्हायची, कधी या क्षेत्रातला अनुशेष कमी झाला, त्या क्षेत्रातला वाढला, याच्यावर चर्चा व्हायची. राज्यपालांचं मूळ अभिभाषण जे आहे ते, राज्यपालांचं भाषण जे आहे ते बॅकलॉगच्या संदर्भामधला एक गाभा राहायचा. माझ्या राज्यामध्ये हा एवढा अनुशेष इतक्या वर्षामध्ये कमी केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष झालेत, पण अनुशेष अजूनपर्यंत दूर झाला नाही. ग्रामीण भागातला माणूस तसाच राहिला.
एवढं सगळं सगळं राज्यपालांचं अभिभाषण मी पाहिलं आज अध्यक्ष महोदय. या अभिभाषणामध्ये मागासवर्गीयांच्या योजनांचा किती उल्लेख आहे? एक. दरेकर साहेब, आदिवासींचं काय? दररोज कुपोषणाचे बळी होत आहेत. कुपोषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, पण माझं सरकार आदिवासींचं कुपोषण कमी करण्यासाठी अशा उपाययोजना करणार याचा एक उल्लेख नसावा. मागासवर्गीय बांधवांना इतरांच्या तुलनेमध्ये बरोबरीला आणावं यासाठी ह्या योजना माझं सरकार घेणार आहे ह्याच्या संदर्भात एक उल्लेख नसावा. अल्पसंख्याक समाजासाठी इद्रिस साहेबांनी आता भाषण केलं. काय मिळालं तुम्हाला? मागचं सरकार असो काही सरकार, मी ते म्हणत नाही, कोणावर टीका टिप्पणी मला करायची नाही, पण नाही मिळालं. 75 अल्पसंख्याक शाळा ते सर्टिफिकेट रात्रीमध्ये दिलं जातात, मायनॉरिटीचे सर्टिफिकेट त्याच्यासाठी अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्टिफिकेट दिले पाहिजे. पण या सर्टिफिकेटचा किती दुरुपयोग केला जातो सांगा बरं मला उफरावून. अल्पभाषिक, अल्पसंख्याक जे बसत नाही त्या सगळ्या शाळा आता अल्पसंख्याक व्हायला लागल्यात. आदिवासींच्या उपोषणाच्या आपल्या कुपोषणाच्या संदर्भामध्ये आढावा घ्या. एक आढावा कुपोषणाच्या संदर्भामधला घ्यावा की किती मेळघाटला अजून आदिवासी आहेत, किती गडचिरोलीमध्ये आहेत, किती अजून आमच्या आदिवासी ठाणे जिल्ह्यात पालघर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे, किती नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजूनही शहादा, अक्कलकुवा, मोलगी किती आहेत. वाढच्या संख्येत जळगाव जिल्ह्यातला आकडा आला परवा, डोळे विस्पारून जाते एवढा आकडा जळगाव जिल्ह्यामधला कुपोषणाचा आला. आदिवासींचा नाही आला, बिगर आदिवासींचा आला. बिगर आदिवासींचा जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आकडा वाढत असेल तर राज्यपालांनी दोन घ्यायला नको का? त्याची दखल घ्यायला नको का? महाशय, माननीय राज्यपालांनी या संदर्भातले माझ्या मागण्या राहिलेल्या पाहिजे. एक तर बॅकलॉगच्या संदर्भामध्ये केलंच पाहिजे. लक्षात येत नाही तुमच्या आम्ही किती मागे आहोत. 100वा भाग आहे साहेब. आम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीचा 100वा भाग म्हणजे नंदुरबार. तिकडे 100 रुपये आहेत, आम्हाला 1 रुपया. तिकडे इतके मुलं नोकरीवर तर आमच्याकडे कोणीच नाही. तिकडे IT क्षेत्र एवढं तर आमच्याकडे काहीच नाही. तिकडे सिंचनाचा प्रकल्प आमच्याकडे नाही आहे. तिकडे नॅशनल हायवे आमच्याकडे नाही आहे. तिकडे मोठ्या समृद्धी मार्ग आमच्याकडे नाही आहे. काय कसं जाणार पुढे? हा आदिवासी माणूस जाईल कसा पुढे? अहो, पैसा कमी करा दुसऱ्या क्षेत्रातला, पण आदिवासी क्षेत्रामध्ये समाज कल्याणच्या क्षेत्रामध्ये पैसा वाढवा. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयाने कौतुक केलं. बाहेर मागच्या कालखंडात लाडली बहीण वगैरे वगैरे मला सर्वांनी स्वागत केलं असेल, पण समाज कल्याण विभागाचा पैसा ज्यावेळेस लाडली बहीण योजनेत वळवला जातो त्यावेळेस दुःख वाटतं. किमान समाज कल्याणचा जो मागासवर्गीय आहे, जो वर्षानुवर्ष गावकुसाच्या बाहेर राहिला, त्याचा पैसा तरी अन्यत्र वळवू नका. पण 2 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले मी पाहतो प्रत्येक बजेटमध्ये त्याचा पैसा जो आहे हा मागासवर्गीयांच्या कल्याणाचा पैसा लाडकी बहीण योजनेत. हे व्हायला नको अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यातील कुपोषणाच्या संदर्भामधला तर नाही भाष्य तुमचं, पण शेती आणि शेतकरी एवढं मोठं राज्यपालांचं अभिभाषण, शेती आणि शेतीच्या संदर्भातलं तंत्रज्ञान AIच्या संदर्भात तुम्ही बघून नुसता उल्लेख केलेला आहे. पण काय आहे शेतकऱ्याची अवस्था त्याच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय. साऱ्या शेतकऱ्या कोकणातला फळबागाचा निर्णय असेल, महाराष्ट्रातला आमच्या जळगाव परभणी वगैरे केळीचा विषय असेल, विदर्भामधला संत्र्याचा विषय असेल, काहीतरी एक योजना शेतकऱ्यांसाठी अशी जाहीर केली असती. राज्यपालांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला असता तरी योजना अनेक आल्या असतात. पण शेतकरी आज मरतोय, आत्महत्या करतोय, त्याचं काय? आत्महत्या थांबवण्याच्या संदर्भामध्ये राज्यपालांनी एक ओळीचा उल्लेख केला नाही. एक ओळीचा का महाराष्ट्रातल्या आत्महत्या थांबल्या शेतकऱ्यांच्या? साऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कशामुळे? एका बाजूला महागाई वाढली, दुसऱ्या बाजूला खतांच्या किमती वाढल्या, तिसऱ्या बाजूला शेतमालाला भावने. आज कांद्यावाला नाशिकला रस्त्यावर आहे, परवा केळीवाला रस्त्यावर येतो. काय चाललं राज्यामध्ये? कुठेतरी हमी भाव आहे. हो, राज्यामध्ये पावसाळ्यामध्ये नुकसान झालं, पावसाळ्यात अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही. केळी पीक विम्यासाठी दररोज आंदोलन आमच्याकडे चाललंय. सावद्याला आज बसले होते लोक. हजारो शेतकरी ओरडताय की केळीचा पीक विमा आम्ही भरला, पण पीक विम्याचा पैसा तर द्या.
पीक विम्याचा पैसा घेण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेत नाही. काय करायचं शेतकऱ्याने? शेवटी मरायचं का त्याने किडेमुंग्यासारखं? त्याच्या संदर्भामध्ये जर उल्लेख याच्यामध्ये नसेल, शेतकरी वारंवार उल्लेख केला कर्जमाफीच्या संदर्भामध्ये. कुठे गेली कर्जमाफी तुमची? या क्षणापर्यंत शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आता तरी अजून तरी उल्लेख नाही. या अधिवेशनात व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. संपूर्ण कर्जमाफी करण्याचं धोरण तुम्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपल्या आश्वासनामधून जाहीर केलं होतं. सरसकट कर्जमाफी 30%, 20%, 5% असे नव्हती, पण सरसकट कर्जमाफीच्या संदर्भातल्या घोषणा केल्या. कुठे गेली तुमची कर्जमाफी? तीर्थक्षेत्र विकासाच्या संदर्भामध्ये का तुम्ही केलेलं आहे गोळीमध्ये, पण मोठे तीर्थक्षेत्र, लहान तीर्थक्षेत्रासाठी काय? माझ्या मुक्ताई नगरला संत मुक्ताईचं देवस्थान आहे, तिथल्या तीर्थक्षेत्रासाठी एक आराखडा 100 कोटीचा आधी तात्पुरता मंजूर केला. 25 कोटीचा आराखडा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये 2016ला मंजूर केला. पैसे नाही, मग नुसत्या घोषणा करतात. तुमच्या तिजोरीत खळखळाट आहे. तुमच्याकडे आहे कुठे पैसा? किती आहे? 10 लाख कोटीचं कर्ज आहे तुमच्या डोक्यावर. कुठून पैसा आणणार आहात? आहे तर द्या ना ठेकेदारांचा. ठेकेदारांचा पैसा द्या मंत्र्यांना तुम्ही त्या खात्याचे. अरे काम द्या, तुमचं दायित्व आहे. काम द्या तर पैसे देणं तुमचं दायित्व आहे. कशाला का ठेकेदाराचं कामं करायचे तुम्ही नुसते त्यांच्याकडून करून घ्यायचं दलालीसाठी, कमिशन घेण्यासाठी, 5%, 10% कमवण्यासाठी कामं मंजूर करतात. पैसे द्यायच्या वेळेला टाळाटाळ करतात. द्या ना पैसे असतील. पैसे तर का पोकळ घोषणा करताय ते? राज्यपालाने कर्जावर बोलायला पाहिजे. मी बोलेल पुढे ज्यावेळेस माननीय वित्तमंत्र्याचं भाषण असेल त्यावेळेस. राज्याची परिस्थिती नाजूक आहे.